विद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून. विद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिले अन्याय या शीर्षकाखाली की अन्यायाची लाट नेहमीच मोठी, सत्याची बाजू झाकलेली राहते. अन्यायाची लाट नेहमीच मोठी, सत्याची बाजू झाकलेली राहते. हे पाहता येऊ नये म्हणूनच न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. हे पाहता येऊ नये म्हणूनच न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. न्याय आंधळा नसतो, तो बहुतेक वेळा पाहणं टाळतो. न्याय आंधळा नसतो, तो बहुतेक वेळा पाहणं टाळतो. पट्टी डोळ्यावर नसली तरी आजच्या काळात सत्याचा भाव कळतो. पट्टी डोळ्यावर नसली तरी आजच्या काळात सत्याचा भाव कळतो. आणि खरं आहे की अन्यायाची लाट ही नेहमी मोठी असते आणि सत्य हे कधी कधी जगासमोरच येत नाही. आपण पाहतोय ना सोशल मीडियावर एखादी पोस्ट केली जाते, त्या पोस्टची सत्यता आपल्याला माहीत नसते आणि आपण सुद्धा ती पोस्ट खरी आहे, तेच वास्तव आहे असं समजून आपणही व्हायरल करत राहतो. आपल्याला ती गोष्ट माहीत आहे का? आपल्याला त्या गोष्टीच्या पाठीमागचं सत्य माहीत आहे का? कधी आपण याचा विचार केला आहे का? परंतु आपण एखाद्या गोष्टीबद्दल व्यक्त होणं गैर नाही, एखाद्या चुकीच्या गोष्टीबद्दल प्रतिक्रिया देणं गैर नाही, परंतु ती गोष्ट चुकीची आहे का बरोबर आहे याची शहानिशा न करता व्यक्त होणं हे गैर असतं. सत्य जे कटू असतं, सत्य जे लपवलं जातं आणि खोट्याला पुढं केलं जातं, एखाद्याला बदनाम केलं जातं, एखाद्या प्रसंगाला रंगवून वाढवून चढवून सांगितलं जातं, व्हायरल केलं जातं. कोणतीही पोस्ट व्हायरल करत असताना, कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया कॉमेंट देत असताना त्या पोस्टच्या दोन्ही बाजूनी विचार करायला शिकलं पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन होतं विद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून पाठवलेले या रचनेमध्ये. आणि